तर गणपतीला शिकवतात, मुंडकं तुटलं ना तरी चालन, पण दिलेलं काम केलं पाहिजे. हे गणपती बाप्पा मानतात. पार्वती मैयांनी नंदीला सांगितलं, मी आंघोळीला चालले, बाहेर उभा राहून रक्षा कर, आत येऊन देऊ नको. शंकर आले, ते म्हणले साहेब आत जायला अलाउड नाहीये. ते म्हणले गाप, लगेच आत गेले. आणि नंतर मग पार्वतींनी आत शंकरांना विचारलं, तुम्ही कसं काय आले? मी तर सांगितलं होतं बाहेर नंदीला उभा ठेवलं होतं, तुम्ही कसं काय आत आले? ते म्हणले नंदी माझा सेवक आहे, तो माझी ऑर्डर फॉलो करत असतो. मग पार्वती माईला असं वाटलं की माझा कोणतरी सेवक बनवला पाहिजे, ज्यांनी माझ्या ऑर्डरचं पालन केलं पाहिजे. मग मणेमधून गणपती बाप्पाला बनवलं आणि मग गणपतीला सांगितलं बाहेर उभा राहा. हे उभा राहिले. शंकर आले, फुल प्रेझेंटेशन दिलं. आय एम अ हजबंड ऑफ युअर मदर, फादर ऑफ युअर. बट एवढं खतरनाक क्लोजिंग करून सुद्धा इनकॅशमेंट झाली. शंकर रिटर्न गेले. त्यांनी अपलाईनला बोलवलं ब्रह्मदेवांना, साहेब जाऊन समजाणार आहोत. त्यांनी पण गेलं, 4 तोंडाने प्रेझेंटेशन दिलं, तरी पण निगेटिव्ह व्हायला तयार नाही, हार मानायला तयार नाही. त्यानंतर विष्णूंना पाठवलं अक्षरशः. विष्णूचं पण प्रेझेंटेशन काय चाललं. मग आता शंकर भगवंत म्हणले की आता काय करायचं. त्यांना राग आला आणि त्यांनी त्याचं मुंडकं ओढून टाकलं. शिकायला काय भेटलं? शिकायला काय भेटलं? जर एखादं काम एखादं दिलंय आणि ते कामावरती तुमचं टार्गेट आहे आणि तुम्ही ठरवत आहे की मी हार मानणार नाही, कोणी पण येऊन द्या, मी माझ्या विचारावर चालणार, तर गणपतीला शिकवतात, मुंडकं तुटलं ना तरी चालन, पण दिलेलं काम केलं पाहिजे. हे गणपती बाप्पा मानतात. नाहीतर काय सुख करता दुःख हरता. का गणपती? कशामुळं गणपती? आज कान मोठे, डोकं मोठे, डोळे आहेत, पोट आहेत, सगळे कोण शिकायला आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा प्रत्येक कामाच्या अगोदर गणपती बाप्पाला पूजतात. पूजतात का नाही पूजत? का पूजतात? त्यांना आशीर्वाद आहे, जो तुम्हाला पूजन त्याचं काम होणार, जो नाही पूजणार त्याचं काम नाही होणार. हे सगळे आशीर्वाद गणपती बाप्पाला दिलेले आहेत. महाभारत लिहायला सुरुवात होती, ऋषी सांगत होते आणि गणपती लिहित होते. ऋषी सांगत होते, लिहित होते, मध्येच पेन तुटला, लेखणी तुटली, त्यांनी दात मोडला आणि लेखन चालू ठेवलं. आपण असतो तर, ओ पेन तुटलाय, मी काय करू, पेन आणून द्या मग लिहीन. आपण पळालो असतो. सर मला इच्छा आहे बिझनेस करण्याची, पण लोक प्रोडक्ट घेतच नाही आपले. मग इच्छा आहे सर पैसे कमवायची, पण मग घरचे साथ देत नाहीत मला. असे लोक आहेत आपले. आणि गणपती बाप्पा कोण शिकलं पाहिजे की जर एखादं काम हातात घेतलंय तर विदाऊट एक्सक्यूज, विदाऊट रिझन, विदाऊट डिस्ट्रॅक्शन तुम्ही ते काम पूर्ण केलं. सांगा मला, हे लर्निंग आहे. हे देवी देवता ज्यांनी आले त्यांनी ज्या लीला केल्यात ना आपल्या भौतिक जगात, त्याच्यातून शिकून या भौतिक अचिव्हमेंट कशा करायला पाहिजे त्यांच्याकडून लर्निंग आहे, यांच्याकडून ट्रेनिंग आहे, पण आपण अंडरस्टँड नाही करत. गणपती बाप्पा येतात, आपण बसवतो आणि आपण उठवतो, पण आपण जिथं आहे तिथंच आहेत.